दमा, बालदमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, औषधांचा पंप चालू असून सुद्धा दमा कमी न येणे, वारंवार शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे यावर खात्रीशीर उपाय. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. संपर्क 91 75 74 34 54 आणि 73 87 34 34 77. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. शक्तीपीठ असे गोंडस नाव ठेवून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणाऱ्या शक्तीपीठला पलूस कडेगाव तालुक्यातून जोरात विरोध आहे. जर शक्तीपीठ नावाचे भूत पलूस आणि कडेगाव तालुक्याच्या सुपीक जमिनीवरून लादण्याचा प्रयत्न झाला तर हा क्रांतिकारकांचा तालुका आहे. या भूमीला संघर्ष नवीन नाही. शेतकऱ्यांच्यासाठी रक्त सांडले तरी 72 मागे हटणार नाही. दिनांक 4 मे रोजी शक्तीपीठ विरोधी होणाऱ्या सर्वपक्षीय जाहीर शेतकरी मेळाव्याच्या समर्थनार्थ घोगाव येथील सभेत ॲडव्होकेट दीपक लाड यांनी आपली भूमिका मांडली. ॲडव्होकेट दीपक लाड पुढे म्हणालेत, या परिसरातील 20 ते 25% ऊस शेतीपट्टा या नवीन महामार्गात बाधित होतोय. आपल्याकडील साखर कारखान्याला उत्पादित होणारा ऊस नागपूर किंवा गोव्यातून येत नाही. ऊसाची उत्पादकता कमी झाल्यामुळे अगोदरच मेटाकुटीला आलेले साखर कारखाने बंद पडण्याची अवस्था निर्माण झाली. या नवीन रस्त्याच्या प्रचंड मोठ्या भरावामुळे यांना मानवनिर्मित महापूर आणून माणसं मारायची आहेत. सागरेश्वर सारखे हिरवाईनी नटलेले हरणांचे माहेरघर यांना तोडायचे. आम्ही व्यक्तिविरोधी नसून बिघडणाऱ्या सामाजिक परिस्थितीविरोधात लढण्याची उर्मी आमच्या रक्तात आहे. हे आंदोलन कसल्याही दबावाला बळी पडणार नाही. प्रसंगी रक्त सांडू अशी परखड भावना ॲडव्होकेट दीपक लाड यांनी मांडले. यावेळी घोगाव येथील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या ठिकाणी गोगावचा जो पट्टा आहे पूर्ण डोंगराकडचा तो सगळाच असतोय. म्हणजे खरं तर माणसांच्या मनाची खडकी करून जर तुम्हाला विकास करायचा असेल तर तो विकास या क्रांतिभूमीमध्ये खपून घेतला जाणार नाही. सागरेश्वर अभयारण्य भारतीय राज्यघटना कायद्याच्या कलम 51 परिषदेची क्रमांक 7 अभयारण्य वाचवा, प्राणी वाचवा, नद्या वाचवा, परंतु 3 डोंगर उद्ध्वस्त या ठिकाणी गोगावकर होणार आहे आणि या ठिकाणी उंचीचा भराव होणार आहे. अशा पद्धतीचा अमानवी विकास आम्हाला नको आहे. सरकार कुठला असणे, उद्ध्व असणे, दावा असणे ते नेहमी शेतकऱ्यांच्या विरोधी असतं. त्यांना भाडावरती आणण्यासाठी आपल्यासारखी शेवटची जनता जागा होणं गरजेचं आहे आणि ते या निमित्तानं जागे होते. पहिल्यांदा विक्रम म्हणतात त्या पद्धतीने 5, 10, 15, 25, 8, 500च्या घरात आपण आलेलो आहे. कुठल्याही पक्षाचा झेंडा खात्यावरती घेऊन आलेला नाही. या बैठकीचं रूपांतर 4 तारखेच्या सभेमध्ये होणार आहे. लोकनेते बाबासाहेब पाटील मंगल कार्यालयामध्ये सभाव्हावी अशी आमची इच्छा होती. आदरणीय संदीप दादांना फोन केला, त्यांनी तात्काळ त्या सभेला मान्यता दिली. राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रत्येक जण आपल्या राजकीय विचार मांडून आलेला आहे. त्यामुळे हा एक विचार शेतकऱ्यांचं दुखणं जाणून घेण्यासाठी आपण एकत्रित आलेलो आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.